ओम गं गणपते नमः. ओम नमो विष्णवे नमः. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले भगवंतांचा तिसरा अवतार श्री वराह अवतार. आज आपण बघणार आहोत भगवंतांचा दशावतारातला चौथा अवतार श्री नरसिंह अवतार. भगवान विष्णूंच्या हा अवतारातला चौथा अवतार अत्यंत विलक्षण आणि अद्भुत अवतार आहे. हा अवतार भगवंतांनी केवळ दुष्टाच्या वधासाठी, दुष्ट राक्षसाच्या वधापुरता मर्यादित ठेवला नाही, तर यामध्ये भगवंतांनी आपल्याला असे दाखवून दिले की इथे भक्तीचा विजय होतो, अहंकाराचा पराभव होतो आणि भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी कुठल्याही रूपातून, कुठल्याही स्थानातून प्रगट होतात. हे या अवतारातून भगवंतांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे. या सनातन सत्याचा दिव्य संदेश देणारा हा अवतार आहे. आता या कथेची सुरुवात पृथ्वीवर होत नाहीये, तर वैकुंठामध्ये होतीये. आणि बहुतेक आपल्या सगळ्यांना लक्षात आलेले असेल की मी आता आपल्याला कोणती कथा सांगणार आहे. पण आता ही कथा मी आपल्याला खूप संक्षिप्तरित्या सांगणार आहे, कारण मागच्याच वराह अवतारामध्ये या कथेचे वर्णन मी आपल्याला केलेले आहे आणि त्याही आधी दोनदा श्रीमद भागवत कथनाच्या वेळेला सांगितले. परत भगवंतांची लीला त्याही वेळेला मी आपल्याला सांगितलेले होते. त्यामुळे आता मात्र मी खूप थोडक्यात ही कथा आपल्याला सांगणार आहे. भगवान विष्णूंचे जय आणि विजय हे दोन पराक्रमी द्वारपाल सनकादिक ऋषींच्या शापामुळे मृत्यू लोकामध्ये त्यांना 3 जन्म घ्यावे लागणार होते भगवंतांचे बलाढ्य शत्रू म्हणून. त्यातला एक जन्म त्यांनी घेतलेला होता पृथ्वीवर महर्षी कश्यप आणि दितीच्या पोटी. हिरण्याक्षाचा वध तिसऱ्या अवतारामध्ये भगवंतांनी, तिसऱ्या अवतारामध्ये वराह अवतारामध्ये भगवंतांनी त्याचा हिरण्याक्षाचा वध केला. आणि जसाही हिरण्याक्षाचा वध झाला, त्यानंतर आपल्या भावाचा वध झाला हे बघून हिरण्यकश्यपू संतापाने पेटून उठला आणि त्याच्या मनामध्ये भगवान विष्णूंच्या विषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला. त्याने ठरवले की आता संपूर्ण सृष्टीमधून भगवान विष्णूंचे नाव आणि भक्ती पूर्णपणे नष्ट करून टाकायची. आणि या हेतूने तो मंदार पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. हजारो वर्ष त्याने घोर तपश्चर्या केली. त्याचे शरीर त्या तपश्चर्येच्या वेळेला पूर्णपणे स्थिर झालेले होते. वारुळे त्याच्या शरीरावर निर्माण झालेली होती. मुंग्याने त्याचे शरीर पूर्णपणे पोखरलेले होते. अगदी हाडाचा सापळा तो उरलेला होता. पण त्याची तपश्चर्या खंडित झाली नाही. त्याच्या या तपश्चर्येने भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि भगवान ब्रह्मदेवाला हिरण्यकश्यपने अमृतत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की जो पृथ्वीवर जीव जन्माला आलेला आहे त्याला त्याचा नाश म्हणजे त्याचे मरण हे निश्चित आहे, मृत्यू त्याचा अटळ आहे, त्यामुळे मी तुला अमृतत्वाचे वर देऊ शकत नाही. तेव्हा हिरण्यकश्यपने चातुर्याने अनेक अटी घातलेला एक वर मागितला. म्हणजे त्याला असे वाटत होते की या सगळ्या प्रकाराने आपण जर वर मागितला तर आपले मरण आपल्याला कोणीही मारू शकणार नाही, आपला वध कोणी करू शकणार नाही. म्हणून त्यांनी अनेक अटी घातलेल्या, बहुतांशी सगळ्यांना हे माहिती आहे, पण फक्त मी सांगत आहे. मनुष्य, पशु, देव, दानव, यक्ष, गंधर्व त्याला कोणीही मारू शकणार नाही. घरात नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, पृथ्वीवर नाही, आकाशात नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, अशा सगळ्या अटी त्यांनी घातल्या. आणि ब्रह्मदेवाने म्हणजे त्यांनी सांगितले की या सगळ्या गोष्टींनी मला मरण येऊ नये. ब्रह्मदेवानी त्या असंख्य अटी मान्य केल्या आणि त्याला ते वरदान दिले. या वरदानानंतर हिरण्यकश्यपूचा अहंकार अमर्यादेने वाढला. त्याने देवताचा पराभव केला, स्वर्गावर अधिकार मिळवला, सगळीकडचे यज्ञ याग सगळे बंद करून टाकले. ऋषी मुनींचा अतोनात छळ त्याने सुरू केला आणि सगळ्यांना सांगितले की आता विष्णूला देवता मानायचे नाही, प्रमुख देव मानायचे नाही, मीच ईश्वर आहे असे त्यांनी घोषित केले. आणि त्याच्या त्रासाने, भीतीने सगळे त्रैलोक्य थरथर कापायला लागले. त्याच दरम्यान हिरण्यकश्यपू
वारंवार तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अनेक वरदान मागून घेत होता. म्हणजे ही पहिली त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केलेली होती. त्यावेळेला तो अमरत्वाचा वर मागितला होता आणि त्याही नंतर त्याची तपश्चर्या, ब्रह्मदेवांची तपश्चर्या तो करत असायचा, कारण त्याला विष्णूंच्या बरोबर, भगवान विष्णूंच्या बरोबर युद्ध करायचे होते, म्हणून त्यासाठी त्याला अनेक मायावी अस्त्र पाहिजे होती. त्यामुळे तो परत एकदा ब्रह्मदेवांच्या तपश्चर्या करायला गेला, ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी. त्यावेळेस त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती होती. ज्या वेळेला तो तपश्चर्येला गेला हे बघून इंद्रदेवाने ठरवले की आता देवाने ठरवले की आता हा तपश्चर्येला गेलेला आहे, त्यावेळेला आपण त्याच्या राज्यावर आक्रमण करूयात आणि सगळ्यांचा पराभव करून परत आपले इंद्रप्रस्थ जे आहे ते इंद्रप्रस्थ स्वर्ग आपण आपले परत मिळवूयात. म्हणून त्यावेळेला इंद्रानी हिरण्यकश्यपूच्या राज्यावर परत एकदा आक्रमण केले. त्यावेळेस त्याची पत्नी कयाधू ही गरोदर होती, गर्भवती होती. ते बघून इंद्राने ठरवले की कयाधूचा पण वध करायचा, कारण तिच्या गर्भातून परत एक असाच त्रासदायक असुर जन्माला येणार. म्हणून तिचा वध करण्यासाठी म्हणून कयाधूला इंद्र घेऊन जात असताना समोर महर्षी नारद मुनी आले आणि त्यांनी इंद्रदेवाला थांबवले आणि त्यांनी इंद्राला सांगितले की इंद्रा, या स्त्रीच्या गर्भाला किंवा या स्त्रीला तू त्रास देऊ नकोस, हिचा वध करू नकोस. या स्त्रीच्या गर्भामध्ये एक महान विष्णू भक्त आहे आणि तो जन्माला ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला तो भक्तीची एक वेगळीच कथा सगळ्यांच्या समोर निर्माण करणार आहे, सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि हे सगळे ऐकल्यानंतर इंद्रदेवानी महर्षी नारदांना साष्टांग दंडवत घातला, प्रणिपात केला आणि कयाधूला तिथेच सोडून इंद्रदेव निघून गेला. कयाधूला त्यानंतर मुलीसारखे नारद मुनींनी सांभाळले, ते तिला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले. तेथे नारद मुनी कयाधूला भागवत धर्म, आत्मज्ञान, भक्ती आणि परमतत्वाचा उपदेश करत असत. विशेष म्हणजे अनेक वेळेला असे होत असे की कयाधू कधी कधी थकून, गर्भवती असल्यामुळे थकून ती झोपी जात असे किंवा तिचे त्या सांगण्याकडे लक्ष नसे. मात्र तिच्या गर्भातले बालक नारद मुनींचा, महर्षी नारदांचा प्रत्येक शब्द न शब्द एकाग्रतेने ऐकत होते. त्या गर्भातल्या बालकाचे नाव नंतर प्रल्हाद ठेवले जाणार होते. त्यामुळे जन्म होण्यापूर्वीच त्याच्या हृदयामध्ये, त्या गर्भातल्या बालकाच्या हृदयामध्ये भगवंताविषयी अखंड प्रेम आणि भक्ती जागृत झालेली होती. आणि म्हणूनच पुराणामध्ये प्रल्हाद हा गर्भसंस्काराच्या सामर्थ्याचा सर्वोच्च आदर्श मानला जातो. तिथूनच लक्षात आले की गर्भसंस्कार, ज्याला आता खूप महत्व आलेले आहे, गर्भसंस्कार हा खरं पाहिलं तर त्या वेळेपासून हा गर्भसंस्कार आहे की गर्भवती स्त्रीला सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगितल्या जायच्या, चांगल्या पुराणांचे वाचन तिच्या समोर केले जायचे किंवा तिला वाचन करायला सांगितले जायचे. हे अनादी काळापासून चालत आलेले आहे गर्भसंस्कार. काळानुसार प्रल्हादाचा जन्म झाला. लहानपणापासून त्याच्या मुखी एकच नाम होते, नारायण नारायण नारायण. खेळताना नारायण, खाताना नारायण, झोपताना नारायण, उठताना नारायण. त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये भगवंतांचे स्मरण होते, कारण त्यांनी गर्भात असल्यापासून फक्त एकच नाव ऐकलेले होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महर्षी नारद मुनींच्या तोंडामध्ये अखंड नारायण हे नाव असते. पण नियतीचा विलक्षण खेळ असा होता की जो बालक श्रीहरीचा परमभक्त होता त्याचाच पिता विष्णूचा सगळ्यात मोठा शत्रू होता. प्रल्हाद जसा जसा मोठा होत गेला तशी तशी त्याची भक्ती अधिक अधिक दृढ होत गेली आणि त्याच बरोबर हिरण्यकश्यपूच्या मनामधला संताप, विष्णूंच्या बद्दलचा संतापही त्याच पटीने वाढत चाललेला होता. हिरण्यकश्यपूला दिसत होते की आपला मुलगा अत्यंत विष्णू भक्ती करत आहे
आणि त्याला तीच गोष्ट सहन होत नव्हती की जिथे मी द्वेष करतो ज्याचा, त्याची भक्ती माझा मुलगा करतो. आपल्याच घरात आपल्याच रक्तामध्ये श्रीहरीचा भक्त जन्माला आला आहे हे त्याला सहन होत नव्हते. ही गोष्ट त्याच्या अहंकाराला सतत जखम करत होती. त्याने प्रल्हादाला शुक्राचार्यांचे पुत्र शंड आणि अमर्क यांच्या गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवले. तो काळच तसा होता की साधारण 5-6 वर्ष झाली की गुरुकुलामध्ये शिक्षण देण्यासाठी अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त करण्यासाठी म्हणून मुलांना गुरुकुलामध्ये पाठवले जायचे. तशाच पद्धतीने हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला गुरुकुलामध्ये पाठवले. तेथे दैत्य कुमारांना राज्यकारभार, कूटनीती, युद्धनीती, साम्राज्य विस्तार आणि शत्रूंना पराभूत करण्याच्या विविध कला शिकवल्या जायच्या. हिरण्यकश्यपूची इच्छा होती की प्रल्हादाने मोठा होऊन संपूर्ण दैत्य साम्राज्याचा अधिपती व्हावे आणि विष्णू विरोधी विचार त्याने पुढे न्यावेत. परंतु प्रल्हादाचे मन या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त होते. तो आपल्या मित्रांना गुरुकुलामध्ये त्याला पाठवले हिरण्यकश्यपूने, पण गुरुकुलामध्ये इतर सगळी मुलं शस्त्रविद्या शिकत, राजकारण शिकत, त्यावेळेला प्रल्हाद फक्त भगवंतांचे नामस्मरण करत असे. तो आपल्या मित्रांना सांगत असे, जे त्याचे सहपाठी जे सगळे होते त्या सगळ्यांना तो सांगत असे की हा मनुष्य जन्म क्षणभंगूर आहे. ही सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य या सगळ्याचा शेवट होणार आहे, या सगळ्याचा नाश होणार आहे. म्हणून बालवयापासूनच तो सगळ्यांना सांगत असे की श्रीहरींचे नाव, नारायण नाव हे अविनाशी आहे, याचा नाश कधी होणार नाही. म्हणून तुम्ही फक्त नारायण नारायण या नामाचाच जप करत राहा. आणि काय झाले की सतत तसं त्याच्या सांगण्यामुळे अनेक दैत्यकुमार त्याच्या प्रभावाखाली आले आणि ती मुले पण हरिनामाचा, नारायणाचा जप करायला सुरुवात केली त्या मुलांनी पण. आणि जशी ही बातमी हिरण्यकश्यपूच्या कानावर गेली त्यावेळेला तो संतापाने पेटून उठला आणि एके दिवशी त्यांनी काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये विचार केला आणि त्याने एके दिवशी प्रेमाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले आणि विचारले की बाळा, तुला सगळ्यात शिकवलेल्या सगळ्या गोष्टींपैकी सर्वात श्रेष्ठ कोणती गोष्ट वाटते? म्हणजे तुझ्या आजूबाजूला किंवा जे काही तुला आता गुरुकुलामध्ये शिकवलंय किंवा तू जे काही बघतोयस तर सगळ्यामध्ये तुला सगळ्यात श्रेष्ठ काय वाटते? त्याला काय अपेक्षा होती हिरण्यकश्यपूला की प्रल्हाद राज्यकारभार, सामर्थ्य, दैत्य धर्माबद्दल बोलेल आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे तुम्ही आहात पिताश्री असे म्हणेल, असे हिरण्यकश्यपूला वाटत होते. परंतु प्रल्हाद अगदी शांतपणे म्हणाला की पिताश्री, हा संसार अंधकुपासारखा आहे. मनुष्याने श्रीनारायणाच्या चरणी जाऊन त्याची भक्ती करावी, त्यातच जीवनाचे खरे कल्याण आहे. हे शब्द त्याचे शांतपणाने प्रल्हादाने उच्चारलेले शब्द ऐकले की हिरण्यकश्यपूचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला. त्याला वाटले की गुरुकुलामधल्या जे गुरु आहेत त्यांच्या मुलांनी, गुरुकुलातल्या शिक्षकांनी त्याला व्यवस्थित शिक्षण दिलेले नाही असे त्याला वाटले आणि तो संतापून उठला. त्याने शंड आणि अमर्क यांना बोलवून याबद्दल त्यांना जाब विचारला. परंतु त्यांनी नम्रपणे दोघांनी सांगितले की महाराज, आम्ही त्याला हे काहीही शिकवलेले नाही. ही भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये जन्मताच आहे. पण हिरण्यकश्यपूला हे पटत नव्हते. त्याला असे वाटत होते की नाही, ही कुठेतरी काहीतरी गुरुकुलामध्ये त्याला वेगळे शिक्षण मिळत आहे. म्हणून हिरण्यकश्यपूने परत त्याला गुरुकुलामध्ये पाठवले. काही दिवसांनी परत गुरुकुलातून तो परत आला, राज्यामध्ये परत आला. परत आल्यानंतरही त्याच्यात परत हिरण्यकश्यपूने त्याला प्रश्न विचारला, सर्वश्रेष्ठ कोण आहे? परत त्याने तेच उत्तर दिले, श्रीनारायण सर्वश्रेष्ठ आहेत पिताश्री. आता मात्र हिरण्यकश्यपूचा संयम पूर्णपणे संपलेला होता. त्याने ठरवले की आता या मुलाचा, जरी तो माझा मुलगा असला तरीही आता मला याचा अंत केला पाहिजे, कारण हा विष्णू भक्त आहे. सर्वप्रथम त्याने त्याला विष पाजण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सगळ्यांना ही कथा माहिती आहे म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये ही कथा आपल्याला सांगत आहे.
पण भगवंतांच्या कृपेने त्या विषाचा प्रल्हादावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यांनी दैत्य सैनिकांना विविध शस्त्रांनी प्रल्हादावर हल्ला करायला सांगितला. प्रल्हाद 6-7 वर्षाचा प्रल्हाद लहान बालक होता. पण त्या क्षणी तो संतापाने आणि द्वेषाने पेटून उठलेला होता. त्याला एवढेही लक्षात येत नव्हते हिरण्यकश्यपूला, एका लहान बालकावर आपण हे सगळे हल्ले करत आहोत किंवा या लहान बालकाला आपण मारण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ज्या वेळेला ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष भगवंत उभे असतात त्यावेळेला त्याला कोणीही काही करू शकत नाही. याचे हे उदाहरण आहे भक्त प्रल्हाद. विविध शस्त्रांनी दैत्य सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला, पण प्रल्हादाच्या अंगाला साधा ओरखडा देखील उमटला नाही. त्यानंतर त्याला मदोन्मत्त हत्तीच्या पायाखाली टाकण्यात आले, परंतु ते हत्ती प्रल्हादाच्या समोर आल्यानंतर शांत झाले आणि प्रल्हादाला नमस्कार करायला लागले. त्यानंतर हिरण्यकश्यपूने त्याला विषारी नागांच्या विळख्यामध्ये टाकले, पण नागांनी त्याला दंश करण्याच्या ऐवजी त्याचे रक्षण केले. त्याला उंच पर्वतावरून खाली फेकण्यात आले, समुद्रामध्ये फेकण्यात आले, अंधाऱ्या कारागृहामध्ये डांबण्यात आले, पण अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले, अनेक मायावी प्रयोग त्याच्यावर करण्यात आले. पण प्रत्येक वेळेला एक अदृश्य शक्ती म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर त्याचे रक्षण करत होते, कारण त्याच्या मुखामधले नारायण 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 हे नाव अखंड हा जप त्याचा तोंडातून चालू होता. आणि या सगळ्याही संकटामध्ये प्रल्हाद अविचल राहिलेला होता. संकटे कितीही आली तरी त्याचा भगवंतांवरचा विश्वास अढळ होता. त्याच्या तोंडातून नारायण नारायण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप सतत चालू होता. त्यामुळे त्याच्या शरीरावर अत्याचार होत होते, पण त्याच्या मनावर कोणी अत्याचार करू शकत नव्हते. त्याच्या मनातल्या श्रद्धेला कोणीही हात लावू शकत नव्हतं. या सगळ्या प्रयत्नानंतर देखील ज्या वेळेला प्रल्हाद जिवंत राहिला, त्यावेळेला मात्र हिरण्यकश्यपूने द्वेषाने अत्यंत भयंकर एक योजना आखली. आपल्याला सगळ्यांना ती योजना माहिती आहे. होलिका दहन ज्यासाठी आपण करतो ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी अगदी थोडक्यात सांगते आपल्याला. बहीण होलिका हिला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त झालेले होते ब्रह्मदेवांच्याकडून. हिरण्यकश्यपूने तिला आज्ञा केली की प्रल्हादाला मांडीवर घेऊन तू अग्नीमध्ये बस. होलिकाला आपल्या वरदानाचा खूप गर्व होता. तिला माहिती होते की मला वरदान आहे, मी अग्नी मला स्पर्श पण करू शकणार नाही आणि माझ्या मांडीवरच्या प्रल्हादाला एका क्षणामध्ये अग्नी गिळंकृत करून टाकेल. त्यामुळे ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. चारीही बाजूनी अग्नी प्रज्वलित केला गेला, ज्वाला उसळायला लागल्या. सगळ्यांना वाटले, बघणाऱ्यांना सगळ्यांना वाटले की आता प्रल्हादाचा अंत निश्चित आहे. परंतु त्या अग्नीत बसलेल्या प्रल्हादाने डोळे मिटून शांतपणे भगवन नामाचा जप सुरू केलेला होता. भगवंतांची योजना काहीतरी वेगळीच होती. वरदानाचा उपयोग ज्या वेळेला तुम्ही अधर्मासाठी करता त्यावेळेला त्याचे सामर्थ्य नष्ट होते. ज्या वेळेला भगवान तुम्हाला वरदान देतात ते सत्कार्यासाठी तुम्हाला वरदान देतात, मात्र तुम्ही त्याचा अधर्मासाठी उपयोग करायला लागलात की त्याचे सामर्थ्य त्या क्षणी नाहीसे होते. तेच होलिकाच्या बाबतीमध्ये झाले. अग्नीने होलिकाला एका क्षणात भस्मसात केले, मात्र प्रल्हाद तिथे शांतपणे बसलेला होता. अग्नीचा त्याला स्पर्श देखील झालेला नव्हता. ही सगळी कथा आपल्याला पूर्णपणे माहीत आहे. लोकांनी आश्चर्याने बघितले, होलिका राख झालेली होती, प्रल्हाद पूर्णपणे सुखरूप तिथे बसलेला होता. भक्तीचा अधर्मावर झालेला हा विजय आजही होलिका दहनाच्या रूपाने आपण करतो आणि त्याचे स्मरण करतो. आपण प्रल्हादाला मारण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ झाल्यावर हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. आजवर त्याने देवतांना पराभूत केलेले होते, स्वर्ग जिंकलेला होता, ऋषी मुनींना त्रास दिलेला होता, पण तो स्वतःच्या लहान मुलासमोर असहाय्य होत चाललेला होता. त्याला आता एकच प्रश्न कायम सतावत होता, या बालकाच्या मागे नेमकी कोणती शक्ती आहे? जितके तो प्रल्हादाला संपवण्याचा प्रयत्न करत होता तितकी त्याची भक्ती
तेजस्वी होत चाललेली होती. शेवटी त्याने ठरवले की आता या प्रश्नाचा कायमचा निकाल लावायचा. एक दिवस संपूर्ण राज्यसभा भरवण्यात आली. विशाल सभागृह सुवर्ण स्तंभांनी सजलेले होते. थोडेसे आपण जिथे आता भगवंतांचा अवतार येणार आहे तिथले आपण थोडेसे वर्णन, कुठे भगवंतांनी अवतार घेतला त्याच्या त्या ठिकाणाचे वर्णन आपण थोडक्यात बघणार आहोत. दैत्य सेनापती, मंत्री, विद्वान, असंख्य राक्षस आणि राजपरिवार तेथे उपस्थित होता. सभागृहाच्या मध्यभागी प्रल्हादाला उभे करण्यात आले. आज केवळ पिता पुत्राचा संवाद होणार नव्हता, तर आज तिथे अहंकार आणि भक्ती, अधर्म आणि धर्म, अज्ञान आणि ज्ञान, सत्य आणि असत्य यातला अंतिम संघर्ष तिथे होणार होता. हिरण्यकश्यपूला वाटत होते की आज तो आपल्या मुलाला हरवून टाकणार आहे, हरवून सोडणार आहे. परंतु नियतीने या दिवसासाठी काहीतरी विलक्षण ठरवून ठेवलेले होते. कारण काही क्षणानंतर संपूर्ण ब्रह्मांडाला हादरवून सोडणारी एक घटना घडणार होती. एक निर्जीव खांब दुभंगणार होता. ब्रह्मांडभर गर्जना घुमणार होती आणि एका भक्ताच्या एका वाक्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू अद्भुत नरसिंह रूप धारण करून तिथे प्रगट होणार होते. अतिशय अविलक्षण, म्हणजे आपण त्याचं वर्णन आपल्या डोळ्यासमोर आणले तरी देखील आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, असा तो प्रसंग तिथे घडणार होता. आपण एक क्षणाकरता विश्रांती घेऊयात आणि नंतर आपण पुढचा प्रसंग बघूयात. राजसभेमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण होते, कारण कोणालाच माहित नव्हते की आता काय घडणार आहे. प्रत्येकाला हेच वाटत होते की आता परत प्रल्हादाला मारले जाणार आहे. एका बाजूला संपूर्ण त्रैलोक्याला भयभीत करणारा हिरण्यकश्यपू उभा होता आणि दुसऱ्या बाजूला राजसभेमध्ये एका बाजूला राजसिंहासनाजवळ हिरण्यकश्यपू उभा होता आणि समोरच्या बाजूला एक लहान निरागस बालक अढळ श्रद्धेने भगवंतावरच्या अढळ श्रद्धेने मनामध्ये भगवंतांचे नामस्मरण करत उभा होता. सभागृहातली प्रत्येकाची नजर या दोघांवर खेळलेली होती. अतिशय सुंदर वर्णन आपल्या समोर मी करत आहे. डोळे मिटून आपण फक्त तो क्षण अनुभवायचा आहे. हिरण्यकश्यपूने संतापाने प्रल्हादाकडे बघितले आणि गर्वाने तो म्हणला, अहंकाराने तो म्हणाला, प्रल्हादा, वारंवार या विष्णूचे तू नाव घेतोस, तो नेमका आहे तरी कोण? तो दिसतो तरी कसा? माझ्या सामर्थ्यापुढे सगळे देवदेवता घाबरतात, थरथर कापतात. संपूर्ण त्रैलोक्यावर माझी सत्ता आहे. सूर्य, वारा, अग्नी, पर्जन्य हे सगळे माझ्या भीतीने कार्य करतात. मी जसे सांगेल तसे ते कार्य करतात. मग तू कोणाच्या बळावर मला विरोध करत आहेस? हे सगळे ऐकून, वडिलांचे ही सगळी वाक्य, अहंकाराने भरलेली वाक्य ऐकून प्रल्हाद अत्यंत शांत स्वरामध्ये म्हणाला, पिताश्री, आपण ज्या बळावर बोलत आहात मी त्याच बळावर उभा आहे. सूर्य ज्याच्या बळावर प्रकाश देतो, वारा ज्याच्या बळावर वाहतो, संपूर्ण सृष्टी ज्याच्या इच्छेने चालते, ते श्रीमन नारायण माझे रक्षण करत आहेत. एका लहान बालकाची अढळ श्रद्धा होती. एक कणभर देखील भीती त्याच्या मनामध्ये उद्भवलेली नव्हती. एवढा अढळ श्रद्धा भगवंतावर त्याची होती. अशी श्रद्धा आपण भगवंतावर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हे उत्तर ऐकताच हिरण्यकश्यपूचा क्रोध अनावर झाला. त्याने गर्जना करत विचारले, म्हणजे तुझा विष्णू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? माझ्यापेक्षा मोठा आहे का? प्रल्हादाने शांतपणे, नम्रपणे सांगितले, ते सगळ्यांचे स्वामी आहेत पिताश्री, तेच सर्वश्रेष्ठ आहेत. हिरण्यकश्यपूने पुन्हा प्रल्हादाला प्रश्न केला, मग कुठे आहे तुझा तो विष्णू? कुठे आहे तुझा देव? प्रल्हादाने
शांतपणे एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, प्रभो पिताश्री, माझे प्रभो सर्वत्र आहेत, ते प्रत्येक जीवामध्ये आहेत, प्रत्येक कणामध्ये आहेत, प्रत्येक अणूमध्ये आहेत, तुमच्यामध्ये देखील आहेत. आणि हे प्रल्हादाचे उत्तर ऐकले की तुमच्यामध्ये देखील आहेत, हे उत्तर ऐकल्यानंतर त्याचा संताप पराकोटीला पोचला आणि त्याने संतापून विचारले, एका सुवर्ण खांबाकडे बोट दाखवून त्याने विचारले की उपहासाने विचारले, तुझा जर विष्णू सर्वत्र आहे तर या खांबामध्ये देखील आहे का? प्रल्हादाचा विश्वास कणभर देखील डळमळला नाही. तो ठामपणे म्हणाला, होय पिताश्री, या खांबामध्ये देखील माझे भगवान आहेत, आपले भगवान आहेत. प्रल्हाद कधीही माझे म्हणत नव्हता, आपले भगवान म्हणायचा. आणि हे ऐकताच हिरण्यकश्यपूने संतापाने आपली गदा उगारली आणि संपूर्ण शक्तीने त्या गदेने त्या सुवर्ण खांबावर त्याने प्रहार केला. आणि पुढच्याच क्षणी जे घडले ते संपूर्ण सृष्टीने यापूर्वी कधीही अनुभवलेले नव्हते. त्या खांबातून एक प्रचंड भीषण अकल्पनीय गर्जना झाली. म्हणजे भगवंतानी अवतार घेण्याच्या आधी एक मोठी गर्जना केली. तो आवाज ना मनुष्याचा होता, ना पशुचा होता, ना देवाचा होता, ना दैत्याचा होता, पण त्या गर्जनेने संपूर्ण पृथ्वी हादरली, पर्वत कंप पावले, समुद्र खवळला गेला, दिशांमध्ये भीती पसरली. अशी ती मोठी गर्जना होती. स्वर्ग लोकातल्या देवता देखील तो प्रसंग बघण्यासाठी, म्हणून प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचा प्रसंग बघण्यासाठी देवता देखील स्वर्गातून बघत होत्या. आणि स्वर्ग लोकातल्या देवता देखील ती गर्जना ऐकून थरारून गेल्या. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, माफ करा, ब्रह्मदेव, शंकर महादेव, इंद्र आणि इतर देवता देखील तो प्रसंग बघण्यासाठी म्हणून उभे होते, स्वर्गलोकामध्ये उभे होते. ते देखील ती गर्जना ऐकून आश्चर्याने त्या खांबाकडे बघायला लागले, त्या अद्भुत घटनेकडे बघायला लागले. क्षणार्धात तो खांब दुभंगला गेला आणि त्यातून प्रगट झाले भगवान विष्णूचे अद्वितीय, अकल्पनीय, दिव्य नरसिंह रूप. आपण अशा ह्या दिव्य नरसिंह रूपाला एक क्षणभर आपल्या मनश्चक्षु समोर आणूयात आणि त्यांना मनापासून प्रणाम करूयात. त्या स्वरूपाचे वर्णन करणे अशक्य आहे. सिंहासारखे विशाल मुख, प्रज्वलित अग्नीसारखे डोळे, पर्वतासारखे बलशाली शरीर, सुवर्णासारखे तेजस्वी अंग, प्रचंड आयाळ, वज्रापेक्षाही तीक्ष्ण नखे, हे रूप ना पूर्ण मानवाचे होते ना पूर्ण सिंहाचे होते. आता आपल्याला लक्षात आले असेल भगवंतांची लीला काय असते. वरदानामध्येच त्यांचं सगळं दडलेलं असतं. हिरण्यकश्यपूने ज्या वरदानामध्ये वर मागितलेला होता ब्रह्मदेवाला, त्यातच त्या वरदानामध्ये त्याचा मृत्यू तिथेच सामावलेला होता. मनुष्य आणि पशु या दोघांचाही उल्लेख होता, पण त्या दोघांच्याही सीमारेषा ओलांडणारे हे अद्वितीय स्वरूप होते भगवंतांचे. भगवंतांनी आतापर्यंत अनेक रूपे धारण केली होती, पण ब्रह्मदेवांचे वरदान त्यांना खोटे ठरू द्यायचे नव्हते आणि त्यांना अधर्माचा पण नाश करायचा होता. देवानी दिलेले वरदान पण भगवंत कधीही खोटे ठरू देत नाहीत. आणि त्याच बरोबर समोर जो अधर्म माजत असतो, जो अहंकार असतो, तो नाहीसा करण्यासाठी भगवंतांना असे अद्वितीय रूप धारण करावे लागते. क्षणभर ते रूप बघून हिरण्यकश्यपू देखील घाबरला आणि त्याला जाणवले की आपला शत्रू हा साधा शत्रू नाही. पण एका क्षणामध्ये त्याच्या मनातला अहंकार पुन्हा जागृत झाला. त्याने तलवार आणि ढाल उचलली आणि नरसिंह भगवंतावर तो झेपावला. त्याने आपल्या मायावी शक्तीचा वापर केला, विविध अस्त्रे सोडली भगवंतांवर. त्यांनी तो कधी आकाशात झेपावला, कधी अदृश्य झाला, त्यांनी कधी भयंकर रूपे धारण केली. परंतु भगवान नरसिंहांच्या प्रचंड सामर्थ्यापुढे
त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. काही काळ भयंकर हे युद्ध भयंकर सुरू होते. संपूर्ण सभागृह थरथरत होते, हादरत होते. देवता श्वास रोखून हा अद्भुत संघर्ष बघत होत्या. अखेर भगवान नरसिंहानी हिरण्यकश्यपूला पकडले. त्यांनी त्याला राजवाड्याच्या उंबरठ्यावर आणले. त्यावेळी संध्याकाळ होती, संधी प्रकाशाची वेळ होती. ना दिवस होता ना रात्र होती. ती वेळ होती संध्याकाळ. ना घरात ना बाहेर, तो होता उंबरठा. भगवानाने त्याला आपल्या मांडीवर घेतले, कारण त्यांनी वर मागितलेला होता ना आकाशात ना पृथ्वीवर, म्हणून भगवंतानी त्याला आपल्या मांडीवर घेतले. त्यांनी अस्त्र आणि शस्त्रांनी मला मरण येणार नाही म्हणून सांगितले. भगवंतानी भगवान नरसिंहानी त्याला आपल्या तीक्ष्ण नखानी त्याचे उदर विदीर्ण केले, म्हणजे त्याचे पोट फाडले. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूच्या प्रत्येक वरदानाला त्यांनी ज्या पद्धतीने ब्रह्मदेवांकडून वरदान मागितलेले होते, त्या प्रत्येक वरदानाला छेद देत देत भगवंतानी अधर्माचा अंत केला. ज्या हिरण्यकश्यपूला वाटले होते की त्याने मृत्यूला शब्दांच्या जाळ्यामध्ये अडकवलेले आहे, कैद केलेले आहे, त्याला त्या दिवशी समजले की परमेश्वर कोणत्याही तर्क, नियम आणि अटींपेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ आहे. हिरण्यकश्यपूचा अंत होताच देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. स्वर्गात दुंदुभी वाजायला लागली. ऋषी मुनींनी स्तोत्रे गाऊन भगवंतांची स्तुती केली. परंतु कथा इथे संपली नाही. बऱ्याच वेळेला, म्हणून काही भाग मी मोठे करत आहे, तर याच कारणासाठी प्रत्येकाला असे वाटते की हिरण्यकश्यपूचा अंत झाला, भगवंतांचा हा अवतार इथेच संपला. तर कथा इथे संपलेली नाही. इथे या भागाच्या पुढे देखील ही कथा अजून चालू आहे. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर भगवान नरसिंहांचा क्रोध शांत झालेला नव्हता. प्रचंड राग त्यांच्या डोळ्यामध्ये होता. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग, संताप दिसत होता. त्यांच्या गर्जना थांबलेल्या नव्हत्या. पूर्णपणे रक्ताने माखलेले भगवान नरसिंह होते. पूर्ण अंगावर त्यांच्या रक्त होते. मांडीवर हिरण्यकश्यपू रक्ताच्या थारोळ्यामध्ये होता. मृत झालेला, वध झालेला हिरण्यकश्यपू त्यांच्या मांडीवर होता. त्यांच्या गर्जना थांबत नव्हत्या. त्या गर्जनानी अजूनही दशदिशा हादरत होत्या. त्यांचे हे उग्र स्वरूप पाहून देवता देखील आता घाबरल्या. प्रत्येकाला असेच वाटत होते की हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर भगवान नरसिंह शांत होतील, पण भगवान नरसिंहांचा क्रोध संपलेला नव्हता. आता भगवान नरसिंहांना शांत कसे करायचे? ब्रह्मदेव देखील पुढे जाण्याचे धाडस करू शकत नव्हते. इंद्र, वरुण, वायू, अग्नी कोणीही पुढे जाऊ शकत नव्हते. सगळ्यांनी माता लक्ष्मीला विनंती केली की माते, आपण जाऊन भगवंतांना शांत करा. पण माता लक्ष्मी देखील त्या क्षणी घाबरल्या. त्या पण पुढे जाऊ शकल्या नाही, कारण त्यांनी देखील भगवंतांचे असे रौद्र रूप कधीही बघितलेले नव्हते. आजपर्यंत भगवंतांचे एवढे रौद्र रूप कुठल्याही देवतांनी, दानवांनी बघितलेले नव्हते. सगळेच्या सगळे ब्रह्मांड घाबरलेले होते की आता भगवंतांना शांत कसे करायचे. सगळ्यांना प्रश्न पडलेला होता, आता भगवंतांना शांत कोण करणार? भगवंतांचा हा क्रोध कधी थांबणार? भगवंतांचा हा राग, हा संताप कधी थांबणार? तेव्हा ब्रह्मदेवांच्या आणि महादेवांच्या मनामध्ये एक क्षणामध्ये विचार आला आणि त्यांनी भक्त प्रल्हादाला सांगितले की प्रल्हादा, बाळा प्रल्हादा, आता तूच पुढे जा आणि भगवंतांना शांत कर. एक छोटासा बालक, विचार करा, भगवान नरसिंहांच्या समोर जाण्याचे कोणाचेही धाडस होत नव्हते. तिथे भक्त प्रल्हाद 6-7 वर्षाचे ते लहान निरागस बालक, ते अजिबात सगळे घाबरलेले होते भगवान नरसिंहांच्याकडे बघून. पण भक्त प्रल्हाद शांतपणे, श्रद्धेने भगवंतांच्याकडे बघत उभा होता. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवानी आणि भगवान महादेवानी प्रल्हादाला सांगितले की बाळा, आता तूच जाऊन भगवंतांना
भगवान नरसिंहांना शांत कर. त्यावेळेला तो निर्भयपणे आणि श्रद्धेने, अपार श्रद्धेने तो भगवंतांपर्यंत गेला. त्या क्षणी त्याला तिथे नासिंह दिसत होता. म्हणजे नरसिंह एवढे रागीट सिंह आहे किंवा हे आता क्रोधाने भरलेले भगवंत आहेत हे त्याला काहीही दिसत नव्हते. त्याला फक्त तिथे त्याचे आराध्य दैवत भगवान विष्णू, प्रसन्न चेहऱ्याचे भगवान विष्णू हेच दिसत होते. सगळ्या समस्त लोकांना तिथे भगवान नरसिंहांचं रौद्र रूप दिसत होते, पण फक्त प्रल्हादाला हे नेहमीच मोहक भगवंतांचं रूप दिसत होतं. ही म्हणतात श्रद्धा. तो भगवंतांच्या चरणाजवळ गेला. नम्रतेने त्याने भगवान नरसिंहांच्या चरणावर मस्तक टेकवले आणि पूर्ण भक्तिभावाने त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. आणि त्या एका स्पर्शाने, प्रल्हादाच्या एका स्पर्शाने तिथे अद्भुत परिवर्तन घडले. भक्ताचा तो प्रेमळ स्पर्श, श्रद्धेचा स्पर्श भगवंतांना झाल्याबरोबर भगवंतांचा क्रोध शांत व्हायला सुरुवात झाली. एका भक्ताची आणि एका देवाची ही एक वेगळंच एक दृश्य तिथे सगळ्या लोकांनी बघितले. देव दानव सगळ्यांनी ते बघितले की एवढे रौद्र रूप फक्त प्रल्हादाच्या एका स्पर्शाने शांत व्हायला सुरुवात झालेली होती. भगवान नरसिंहांच्या डोळ्यातल्या ज्वाला प्रेमामध्ये बदलल्या. त्यांनी प्रेमाने भक्त प्रल्हादाला उचलले आणि आपल्या मांडीवर बसवले. काही क्षणापूर्वी त्यांनी हिरण्यकश्यपूला खाली ठेवले आणि त्याच मांडीवर त्यांनी भक्त प्रल्हादाला बसवले. ज्या मांडीवर त्यांनी काही क्षणापूर्वी हिरण्यकश्यपूचा वध केलेला होता, त्या मांडीवर आता भक्त प्रल्हाद विराजमान झालेला होता. आपण बऱ्याच मंदिरामध्ये जिथे भित्तिचित्र असतात किंवा जिथे आपण फोटोमध्ये बघितलेलं आहे, भगवान नरसिंहांच्या मांडीवर प्रल्हाद बसलेला असतो आणि ते प्रेमाने त्याला जवळ घेत असतात, असे आपण अनेक ठिकाणी हे बघितलेले आहे. आता भक्त प्रल्हाद भगवंतांच्या मांडीवर विराजमान झालेला होता. हा प्रसंग भागवत धर्मामधला सगळ्यात सुंदर आणि हृदयस्पर्शी प्रसंग म्हणून सांगितला जातो आणि मानला पण जातो. परमेश्वर अधर्मासाठी कितीही उग्र रूप घेत असू देत, पण भक्तासाठी ते करुणासागरच असतात. हा महान संदेश त्या दिवशी सगळ्या ब्रह्मांडाला मिळाला. भगवान नरसिंहाचे उग्र क्रोध शांत, उग्र त्यांचा राग, त्यांचा क्रोध शांत होताच सगळ्या ब्रह्मांडाने निश्वास सोडला. कारण त्यांना सगळ्यांना भीती वाटायला लागली होती की आता यातून काय होणार. पण ज्या वेळेला भगवान नरसिंह शांत झाले त्यावेळेला सगळ्या ब्रह्मांडाने सुटकेचा निश्वास सोडला. देवता, ऋषी, सिद्ध, गंधर्व, यक्ष आणि किन्नर सर्वजण भगवंतांची आनंदाने स्तुती करायला लागले. परंतु त्या दिवशी सगळ्यात मोठा गौरव झाला होता तो फक्त भक्त प्रल्हादाचा. ज्या बालकाने आयुष्यभर छळ, अपमान, विषप्रयोग, अग्निपरीक्षा आणि मृत्यूचे असंख्य प्रयत्न सहन केले होते, त्याच भक्ताला आता स्वतः भगवान आपल्या मांडीवर बसवून त्याच्याकडे प्रेमाने बघत होते. काय विलक्षण दृश्य असेल ते, म्हणजे विचार करून देखील माझे डोळे भरून आलेले आहेत. काय म्हणजे आपण त्याचं वर्णन देखील करू शकत नाही असा तो क्षण आहे. भागवत पुराणामध्ये असे वर्णन होते की त्या क्षणी प्रल्हादाच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागलेले होते. त्याने परत भगवान नरसिंहांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्यांची अत्यंत हृदयस्पर्शी स्तुती केली. ती स्तुती खूप मोठी स्तुती आहे. त्यातला अगदी थोडासा भाग मी आपल्याला सांगणार आहे समजावून. भक्त प्रल्हाद भगवंतांना म्हणाला, प्रभो मला तुमच्या या उग्र रूपाची अजिबात भीती वाटत नाही, पण मला भीती वाटते आहे पुढे मी ज्या संसाराच्या मोहामध्ये किंवा अहंकारामध्ये किंवा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकणार आहे त्याची मला भीती वाटत आहे. आणि या चक्रामध्ये मी जर अडकलो तर मी तुमच्यापासून दूर जाईन की काय याची मला देवा भीती वाटत आहे. एक लहान बालक किती मोठी प्रार्थना करत आहे.
मला भीती वाटते या सगळ्या गोष्टींची. मला तुमच्यापासून दूर जाण्याची देवा भीती वाटत आहे. माझे मन, मला आता कुठलाही तुम्ही वर देऊ नका. मला फक्त एवढेच वरदान द्या, की मला तुमच्या चरणाजवळ कायम राहायचे आहे. हेच वरदान मला देवा तुम्ही कायम द्या. ही प्रार्थना अत्यंत विलक्षण होती. साधारण आपण जर आपल्याला देव प्रसन्न झाला, तर आपण काय मागणार? आपण काय देवाकडे संपत्ती मागतो, आरोग्य मागतो, यश मागतो, आपल्या पुढच्या 10 पिढ्यांची सोय करून ठेवतो, स्वतःसाठी सुख मागतो. अनेक गोष्टींची आपल्याजवळ यादी तयार असते. जर कधी आपल्याला देव प्रसन्न झाले तर. ते होणं तर कधी शक्य नाही, कारण तेवढे पुण्य आपल्या गाठीला नाही. पण प्रल्हादाने फक्त भगवत भक्ती मागितली. त्याचबरोबर प्रल्हादाने अजून एक वर भगवंतांना मागितला, की माझ्या वडिलांनी अजाणतेपणी तुमचा द्वेष केला, त्यांना मोक्ष द्या. असे पण त्यांनी मागितले. म्हणजे त्यांनी कुठेही आपल्या वडिलांना वध तर झालेला होता, पण त्यांना मोक्ष मागितलेला होता. किती त्याच्या मनामध्ये अपरंपार करुणा भरलेली होती. आणि हे सगळे बघून या त्याच्या निस्वार्थ भक्तीवर भगवान नरसिंह अत्यंत प्रसन्न झाले. त्याने भगवंतानी त्यांना अजून, भगवान नरसिंहानी प्रल्हादाला अजून एक वर मागायला सांगितले. त्यावेळेला प्रल्हादाने असे उत्तर दिले, की जे आजही भक्ती मार्गाचे हृदय म्हणून समजले जाते, असे उत्तर, असा वर. आणि भगवंतानी मागायला सांगितलेल्या वराचे, जे त्यांनी मागितलेलं आहे वरदान, ते वरदान खूप सुंदर वरदान आहे. हा एवढा भाग आपण बघूयात आणि त्यानंतर आज आपण हा भाग इथे थांबवूयात, कारण याचे मला 2 भाग करावे लागणार आहेत. हा खूप दिव्य अवतार आहे हा भगवंतांचा, त्यामुळे हा अजून थोडासा सविस्तरपणे मला आपल्याला सांगायचा आहे. जो वर मागितलेला आहे प्रल्हादानी भगवंतांना, भगवान नरसिंहांना, तो मी थोडक्यात आपल्याला सांगत आहे. आणि त्यानंतर मात्र मी थोड्या काळाकरता विश्रांती घेऊन परत पुढचा भाग मी करणार आहे. प्रभो, व्यापारी जसा मोबदल्यासाठी सेवा करतो, शांतपणे ऐका. प्रभो, व्यापारी जसा मोबदल्यासाठी सेवा करतो, तशी माझी भक्ती आपल्या प्रती नाही. जर मी तुमच्याकडून जर काही मागितले, भगवंतांनी प्रत्यक्ष त्याला सांगितले होते, माग वर मला, मी वरदान देतोय, तू मला वर माग. त्यावेळे प्रल्हादानी हे मागितले, की प्रभो, व्यापारी जसा मोबदल्यासाठी सेवा करतो, तशी माझी भक्ती आपल्या प्रती नाही. जर मी तुमच्याकडून काही मागितले, तर माझी भक्ती हा व्यवहार ठरेल. मला कोणतेही भौतिक वरदान देऊ नका. माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा, अपेक्षा सगळे नष्ट होऊन जाऊ देत. मला माझ्या मनामध्ये फक्त तुमची अखंड भक्ती राहू दे. एक लहान अश्राप बालक काय सुंदर उत्तर देते भगवंतांना आणि वर मागत आहे. भगवंतांनी त्याला वरदान मागायला सांगितल्यानंतर एक लहान बालक केवढे सुंदर वरदान मागत आहे. भगवंत हे त्याचे उत्तर आणि त्यांनी सांगितलेल्या वरदानाला उत्तर दिलेले जे आहे भक्त प्रल्हादाने, ते ऐकून भगवंत अधिकच प्रसन्न झाले. ते ऐकल्यानंतर भगवंतानी त्याला परत प्रेमाने आपल्या कुशीमध्ये घेतले आणि त्याने सांगितले, प्रल्हादा, तुझ्यासारखा भक्त ज्या कुळामध्ये जन्म घेतो, त्या कुळातल्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आज तुझ्यामुळे तुझ्या मागच्या आणि पुढच्या 21 कुळांचा उद्धार तू केलेला आहेस. तुझ्या पित्याला देखील माझी कृपा प्राप्त झालेली आहे. तो बलाढ्य माझा शत्रू होता, त्यांनी तुझा अनन्वित छळ केलेला आहे, तरी देखील तुझ्यामुळे तुझ्या पित्याला देखील माझी कृपा प्राप्त झालेली आहे आणि तुझ्या 21 कुळांचा तू उद्धार केलेला आहेस. आपण हा भाग इथेच थांबवूयात. अजून भगवंतांचा भरपूर आपल्याला माहिती मला सांगायची आहे या नरसिंह अवताराबद्दल. थोड्याच वेळानंतर, थोड्या विश्रांतीनंतर मी पुढचा भाग सुरू करणार आहे. तोपर्यंत आपण अखंड भगवन नामांचा जप करत राहूयात. ओम नरसिंहाय नमः.